सुरक्षा 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 जगाच्या रक्षणासाठी हो आम्ही कटिबद्ध दिवसा किंवा रात्री जागे 24 तास तुमचा जीव वाचवणे हाच आमचा ध्यास जेव्हा येईल संकट हे तेव्हा तिथे राहू गे तेव्हा तिथे राहू गे सुरक्षा 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 हॅलो अहो काय पाहतो मी इथं कुणाविषयी बोलतोयस? अहो ती तुमची मुलगी ती तमाशातली तुमची पोर राजी काय झालं राजीला? आणि हा आवाज कसला? तू काय तमाशाला बसलायस काय? हा तमाशात बसलाय आणि तुमची राजी अरे काय जॉकास लावणी सादर कर राहिली बा माझ्यासमोर वा काय राजी लावणी सादर करते? नाही नाही हे शक्य नाही. कशी काय नाचली ग मी आज ठेके चुकवलेत बघ तू. आणि राजे उद्यापासून माझ्या बरोबर तालमी करायची चांगली घुंगरं बांधून तुला तालमी करून घेते बघ. अव कसं काय यायला केलं? अहो फोन तरी करायचं. आणि हे बघ काय पिस्तूल. अहो बोला की. शांती एकदा सांगितलं तर डोक्यात घुसत नाही का? अहो कशाबद्दल बोलताय तुम्ही? पेड खाऊन वेडगावला जाऊ नकोस. कितीदा सांगितलं तुला माझी पोरगी तमाशात नाचणार नाही म्हणून. अव तमाशा आमच्या कलावंतांचं जीवन आहे व. बरं तुम्ही म्हणालात नका नाचू नाही नाचणार पण आमच्या आतल्या कलावंताला कसं गप करायचं? 10 एकर शेती तिमतीला नोकर एक बंगला अजून काय हवंय तुला? नुसतं बोलून कसं चालायचं मोहिते साहेब? अहो पोरवायात आली नाचली नाही तर खाणार काय? नुसतं बोलून दाखवायला आलेलंच नाही साहेब करून दाखवायला आलेत. अरे हे 7-12 उतारा ते बी तुमच्या नावाचा हे बांगल्याची कागद आणि हे गाडीची चावी 12 बिस्तर गुंडाळायचं सरळ बांगल्यावर जायचं बरं ना आहे का नाही साहेब? हो. अव पण लोक काय म्हणतील याचा विचार केलाय का? बरं लोकांचं जाऊ द्या मोहित्यांची मालकीन काय म्हणाल त्याचं काय? माझी बायको आणि लोकांचा तू विचार करायचा नाही. लोकांची तोंड कशी बंद करायचे हे चांगलं माहिती आहे मला. तुम्ही 17 वर्षापूर्वी जे माझ्याशी खोटं खोटं लग्न केलं होतं ते खरं खुरं आहे? मोहित्याची खानदान जे बोलते ते करते. राजेला आता यापुढे तमाशात नाचवायचं नाही समजलं? ए राजे हे बघ माझ्या वेपातून कदाचित मी तुला तुझ्या आईला वेळ देऊ शकलो नसेल पण तुमच्याकडे मी दुर्लक्ष केलेलं नाही. बाबा पण मी खूप चांगली नाचते हो. हे तुझं नाचणं गेलं चुलीत. यापुढे तू तमाशात नाचत नाही समजलं? तू मोहिते खानदानाची मुलगी आहेस. हो आहे मी मोहिते खानदानाची. म्हणूनच मला वयाच्या 18 वर्षापर्यंत तमाशातच ठेवलं. बरोबर ना बाबा? ठेवलं नाही तुझ्या आईनेच माझ्यासाठी त्याग केलाय. का तर माझ्या खानदानाची इज्जत जाईल.
विचार विचार तुझ्या आईला. बाबा, आज कुणालाही गरिबीत राहावं वाटत नाही. आईने स्वतः हा निर्णय का घेतला? ए राजी, बस बस कर, नाही तर मुस्कात फोन टाकेन. ए शांती, समजून सांगितला, नाही तर अख्ख्या गोळ्या उतरून टाकेल तिच्यामध्ये. ते तुला शेवटचं सांगतो, यापुढे माझी पोरगी तमाशात नाचणार नाही. आता कशाला नाचल? तुम्ही म्हणाला तसंच होईल. शांती, उद्यापासून माझी पोर बंगल्यावर आहे. बरं मोहिते, आम्ही जर म्हणलं की बंगल्यावर येणार नाही तर उद्यापासून तमाशात नाचूनच बघ. अख्खी पिस्तूलच्या डोक्यामध्ये रिकामी करे. चल चल रे. सुरक्षा सुरक्षा शांतक्का, काय रे पांडू? आता कसं होईल का आमचं? कसं होईल म्हणजे? अरे आजपर्यंत जसं झालं तसंच होईल. आणि पांडू एक सांगते तुला, त्या मोहित्याचं काय बी डोक्यात घ्यायचं नाही. अरे 4 पैशासाठी तो तमाशा सोडणार आहे वय मी? अगं शांता अक्का, त्या मोहित्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. मग तू काय म्हणतोस, तमाशा सोडायचा मी? बघ, मी एक निर्णय घेतला शांतक्का. मला असं वाटतं तुझं लय चांगलं होईल आणि आपल्या राजीचं बी चांगलं होईल, कारण तिने लय चांगला पोरगा बघितलं बघ. आता आमचं काय, आम्ही आमचं बघून घेऊ, पण तू मात्र या चिखलामध्ये रुतून बसू नका असं मला वाटतंय बघ. पांडू चुकतोयस रे तू. तुम्हाला सोडून मी कुठे बी जाणार नाही, हा माझा शेवटचा निर्णय आहे बघ. नाही जमणार मला. अगं कशाला जेवणाच्या ताटात विष कालवतेस तू? अगं त्याच्या मोहितीला जर पसंत नसेल राजीनं तमाशात नाही नाचायचं, तर तिने तरी कशाला नाचायचं सांग बरं? अरे अख्खी जवानी गेली या तमाशात आणि आता त्याला पोरीचा पुळका येतोय वय. आधी मला थांबवलं असतं तर हे समजा आता कशाला घडलं असतं रे. अरे तुम्ही माझं कुटुंब आहात रे. तुम्हाला सोडून जायला मला जमणार नाही बघ पांडू. आणि मग त्या मोहित्याचं काय करायचं सांग बरं? त्याला त्याच्या पैशाची लय घमंड आहे ना, ती जिरवायची आहे बघ मला. सखाराम, शांता, त्या पेटीतली सगळी कागदपत्र घ्यायची, त्या मोहित्याच्या तोंडावर मारून यायची. चल जा. काय पांडोबा, अरे ये बस. कसं काय यानं केलंस आज इकडं? शांती, बघितलंस या आजकालच्या मुली, सगळा घोळ करून टाकला माझा. अरे सांग तरी काय झालंय बाबा? अरे काय झालं काय? ती कालची पोर, काय तिचं नाव? रश्मी. रश्मी? बर, काय झालं रश्मीचं? काय झालं म्हणून काय विचारते? इतके दिवस त्या पोरीने तालीम केली आणि आता म्हणते की वडील विरोध करताना मला यायला जमणार नाही. अरे ह्या व्यवसायामध्ये पडायचंच नव्हतं तर कशाला वेळ घालायचा तिचा आणि आपला पण? ती बरोबर आहे, पण आता करायचं काय रे पांडू? आज रात्री शो आहे आणि ती मूर्ख मला आत्ता सांगते फोन करून. काही काळजी करू नका पांडू काका, आपली राजी आहे ना, ती करून शो. हो रे पांडू, आपली राजी करेल की शो. शांती, मला माहिती आहे राजी आहे आणि मला हे पण माहिती आहे की राजी आपली सर्व सर्व आहे. अरे पण हे असं किती दिवस चालणार आहे? एक सांगू पांडू, अरे आपल्या जीवात जीव आहे ना, तोपर्यंत हा फड तुटू द्यायची नाही बघ मी. हो पांडू काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही जा आणि कामाला लागा. वा राजी, जकास नाचली सा. अरे वा,
काय झकास लागली. अरे वा 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 वा. हो मंडळी एकदम छान. इथून पुढे कार्यक्रम एकदम झकास झाला पाहिजे. नक्की नक्की. झकास झाला एकदम शो. मला तर खूप 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 आणि खूप आवडला. कोण आवडला? अच्छा, म्हणजे तुला फक्त शोच आवडला तर? अगं तू पण आवडलीस ना. खोटं बोलतोयस माझ्याशी? मी आणि खोटं का बोलू? का म्हणजे शेवटी तूही एक मुलगा ना. हो, पण मी कधीच खोटं नाही बोलणार. सुरुवातीला सर्वजण असंच म्हणतात रे. हे बघ रांची, सर्वजण काय म्हणतायत मला काय त्याचं देणं घेणं नाहीये, पण मी तुझ्यावर प्रेम करतो आणि शेवटपर्यंत करत राहणार आहे. कमलेश, अरे रागवलास? अरे हे रे काय कमलेश, आपण उद्याला तालुक्याला जाऊ, खूप खूप खरेदी करू आणि मज्जाही करू. मला नाही जमायचं. काय? तुला नाही जमणार? नाही जमणार. ठीक आहे, तर मग मी सखारामला बरोबर घेऊन जाईन. सखारामला? हो. ओके, नो प्रॉब्लेम. मी येईन तालुक्याला. ए, तू जाणारच राजू बरोबर? पण हा तू इथे कसा काय? म्हणजे आपल्या या गोष्टी दोघांच्या चोरून ऐकत होता? असं काही नाहीये. मी तिथे. अरे सखाराम, तू आज जा, खूप कामं असतील. जा तू आज. हो ठीक आहे, माझी कामं मला आहे, पण अरे जा म्हटलं ना एकदा तुला. ओके. अरे काय माणूस आहे, आपल्या दोघांच्या गोष्टी चोरून ऐकतो. अरे तो सर्वांच्याच गोष्टी चोरून ऐकतो, आपल्याच ऐकतो असं नाही. ते जाऊ दे, तू घरी जा बघू आता. खरंच जा? हो, वेळ झालेला आहे, लवकर घरी जा. आणि घरी पोचल्यानंतर कॉल कर. हा अगं पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. ते आपण उद्याला बोलू रे. तू आता जा घरी. अगं उद्या नाही बोलता येणार. का? मला आजच बोलायचंय ते. काही सिरियस मॅटर आहे का? हो तसंच समज. ठीक आहे, तर मग बोल, काय महत्वाचं आहे? अगं असं इथे नाही बोलता येणार. बघितलं ना तू, सख्यासारखे लोक चोरून ऐकतात. हो, मग काय? कानात सांगावं लागेल. ठीक आहे, सांग. आय लव्ह यू. अगं राजी, थांब 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 राजी. शांतका, 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 शांतका. चेक करा, व्यवस्थित चेक करा. सर, हवालदार. येस सर. बॉडी ताबडतोब इथून पोस्टमॉर्टमला घेऊन जा. येस सर. हां, आणि बरं का मंडळी, तिथे बसलेले सगळेजण, तुमच्या फडातला एकही माणूस आम्हाला विचारल्याशिवाय जाणार नाही. ठीक आहे हवालदार? येस सर. चल बॉडी पण नाही गेला. आमची कामं करू दे आता. हवालदार टाका गाडी, चला चला टाकायला. सुरक्षा सुरक्षा. राजी, का सोडून गेलीस तू राजी? अगं आपण सोबत जगण्या मरणाचे शब्द खाल्ले, संसार करण्याचे शब्द खाल्ले आपण. तू सोडून गेलीस राजी. हे कसं घडलं काही कळलंच नाही बघ. मॅडम काय झालं मॅडम? काय झालं? आम्हाला विचारतो काय झालास? तूच ना तो ज्यांनी राजीचा खून केला? हो मॅडम, मी तिच्यावर प्रेम करत होतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत करत राहणार आहे. मग खून कोणी केला?
तू केला असशील, नाहीतर तुझ्या अन्य व्यक्तीकडनं तू करून घेतला असशील. नाही मॅडम. अहो मॅडम, आम्ही सोबत जगण्याच्या, लग्न करण्याच्या आणि संसार थाटण्याच्या शपथा घेतल्या होत्या. मी असं कसं करू शकेन मॅडम? मॅडम तुम्ही माझ्यावर असा आरोप कसा करू शकता? तुझ्यात आणि राजीमध्ये नेहमी भांडणं व्हायची, कळलं? कशावरनं ती भांडणं? नाही. सांगणार आहेस की दाखवू तुला पोलिसी ठेका? अहो मॅडम, तो आमच्या दोघातला पर्सनल प्रॉब्लेम आहे. म्हणजे ती तमाशात काम करायची ना, ते मला आवडत नव्हतं. मॅडम हा आरोप खोटा आहे. तिला गोळी लागली तेव्हा मी तिथेच होतो. माझा काही गैरसमज होत नाहीये. तुला जे काय सांगायचं असेल ते आमच्या जोडीला चलून सांगायचं. घ्या याला. अहो मॅडम, तुम्ही मॅडम. सखाराम, बऱ्या बोलानी सगळं काही ते सांग, कारण का संशयाची सर्व सुई तुझ्याकडे येऊन थांबलेल्या आहेत. मला हे सांग, तुझ्या पेटीतले ते 4 लाख रोकड आणि ती पिस्तूल कशासाठी? ते पैसे माझेच आहेत. माझ्या लग्नासाठी जमा केले. पिस्तूल रे कसा ठेवला होता? हो सांगतो साहेब. माझंच पिस्तूल आहे. माझं पिस्तूल माझं. हे बघ, ही गोळी आणि तुझ्या पिस्तूलला शिल्लक राहिलेल्या गोळ्या एकाच कंपनीच्या, आणि ते पिस्तूल पण तेच वापरलं गेलेलं आहे. तर सांगणार आहेस की आता का दाखवू तुला अजून वेगळी थर्ड डिग्री आमची? नाही साहेब, पिस्तूल माझं होतं. कुठून आणली ती? मुंबईवरून आणली. मुंबई. कशासाठी? मारण्यासाठी. हा. कोणाला मारण्यासाठी? त्या दोघींना. दोघींना. कोण दोघी? शांती आणि ते राजी. राजी. राजीला का मारलंस? माझ्यावर प्रेम करत नव्हती ती. मी ना तुझ्यावरती लहानपणापासून प्रेम करतोय. हे शक्य नाही. मी आणि कमलाकर एकमेकांशी लग्न करणार आहोत. चूक करते साजी तू. तो कुठे? सख्या, तू तुझी मर्यादा ओलांडतोयस. नाही, मी तुला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. समजशील तर आयुष्यभर सुखी राहशील. मला तुझ्या बुरसटलेल्या आणि नाचलेल्या विचारांची गरज नाहीये, समजलं? बनशील तर माझीच, नाहीतर म्हणून मारलं तू. प्रेम कशाला म्हणतात ते कळतं का रे तुला? कुणावर प्रेम करणार आहेस आता? जी माझी होऊ शकत नव्हती ती कुणाचीच नाही होऊ शकत. म्हणून मारलं तू. राजीला मी मार. पैसे कुठून आणले ते? माझ्या आयुष्याची कमाई होती ती. माझ्या आयुष्याची कमाई होती ती. मी आणि राजी लग्न करणार होतो. आम्ही संसार करणार होतो. आता कुणाशी करणार रे तू संसार आणि कुणाशी करणार प्रेम? आवला त्याचा जबाब घ्या. उद्याच्याला कोर्टात हजर करायचं आपल्याला. संसार